महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. धुळे हादरलं, सीसीटीव्हीमध्ये कैद गूढ चाल. अठरा वर्षीय तरुणी बेपत्ता. अपहरण की काहीतरी वेगळंच? धुळे शहरातील शासकीय दूध डेअरी परिसरातील सहजीवन नगरातून 18 वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. संजीवनी राहुल वराडे असे या तरुणीचे नाव असून भर दिवसा घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडिओमध्ये संजीवनी घराबाहेर पडताना स्पष्ट दिसते. त्याचवेळी समोरून एक वृद्ध व्यक्ती जाताना दिसतो. मात्र तो पुढे गेल्यानंतर अचानक संजीवनी चालू लागते आणि इथूनच सुरू होतो एक गूढ प्रकार. ती चालताना तिचा एक हात हवेत असल्याचे दिसते. जणू कोणीतरी अदृश्य व्यक्ती तिचा हात धरून तिला ओढत नेत आहे. तिची चालही असामान्य असून ती गुंगीत, तंद्रीत किंवा अर्धवट शुद्धीत असल्यासारखी वाटते. हा संपूर्ण प्रकार पाहून परिसरातील नागरिक चक्रावून गेले आहेत. या घटनेनंतर शासकीय दूध डेअरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही प्रत्यक्षदर्शी आणि व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या मते हा प्रकार संमोहनाद्वारे केलेल्या अपहरणाचा असू शकतो, तर काही जणांच्या मते संजीवनी एखाद्या खोल विचारात किंवा मानसिक तंद्रीत असताना घराबाहेर पडली असावी. दरम्यान धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसात महिला व मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांची चिंता अधिकच वाढली आहे. याआधीही आमिष दाखवून किंवा फूस लावून पळवून नेण्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र संजीवनीच्या बाबतीत घडलेला प्रकार अत्यंत गूढ आणि धक्कादायक मानला जात आहे. संजीवनीचे कुटुंबीय आणि नातेवाईक तिचा सर्वत्र शोध घेत आहेत. लक्ष्मीवाडी परिसरासह शहरातील विविध भागात शोध मोहीम राबवण्यात आली, मात्र अद्याप तिचा कोणताही ठाव ठिकाणा लागला नाही. या प्रकरणामुळे नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने तपास गतीने करण्याची मागणी केली आहे. तसेच संजीवनीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ कुटुंबियांशी किंवा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भर दिवसा घडलेली ही गूढ घटना अपहरण, मानसिक तंद्री की आणखी काही? धुळेकरांना पडला मोठा प्रश्न. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, धुळे.